पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत भारतीय नेमबाज मनू भाकर हिने इतिहास रचलाय. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये तिने हा पराक्रम केलाय. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली महिला ठरली आहे. मनू भाकरने मिळवलेल्या पदकामुळे भारताचा ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील पदकांचा तब्बल 12 वर्षांचा दुष्काळ संपलाय. या पदकासाठी भारताने 12 वर्षे वाट पाहिली. यापूर्वी अभिनव बिंद्रा, राजवर्धन सिंग राठोड, विजय कुमार तसेच गगन नारंग यांनी नेमबाजीतील पदक जिंकले. आता पाहूयात कोण आहे मनू भाकर. मनू भाकर ही मूळची हरियाणातील. लहानपणापासूनच तिला मार्शल आर्ट, टेनिस, बॉक्सिंग, स्केटिंग अशा खेळांची आवड होती. मात्र नंतर तिने नेमबाजीत करिअर करण्याचं निश्चित केलं. वयाच्या 14व्या वर्षी मनूने नेमबाजीत करिअर करण्याचे ठरवले. त्यावेळी म्हणजेच 2016मध्ये नुकतेच रिओ ऑलिम्पिक संपले होते. त्यानंतर आठवड्याभरातच मनूने आपल्या वडिलांना नेमबाजीसाठी एक पिस्तूल आणून देण्यास सांगितले आणि मनूच्या प्रत्येक निर्णयात तिला साथ देणारे तिचे वडील रामकिशन भाकर यांनी तिला पिस्तूल आणून दिलं. 2017च्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मनू भाकर हिने ऑलिम्पिक खेळाडू आणि तेव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली खेळाडू हिना सिद्धूला मागे टाकत एक नवा विक्रम केला. पिस्तूल खराब झाल्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत मनू जाऊ शकली नव्हती. 2017च्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये मनूने रौप्य पदक पटकावले होते. हे तिचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक होते. त्यानंतर केरळमध्ये 2017मध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये तिने सुंदर कामगिरी केली होती. तिने 9 सुवर्ण पदके पटकावत हिना सिद्धूचा रेकॉर्ड तोडला. 2018मध्ये खेळवल्या गेलेल्या मेक्सिकोतील ग्वाडलजारा येथे खेळवल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी खेळ महासंघाच्या विश्वचषक स्पर्धेत मनू भाकर हिने 2 सुवर्ण पदक जिंकले आणि अवघ्या 16व्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती. 2018मध्ये राष्ट्रकूट खेळांमध्येही तिने सुवर्ण पदक जिंकले होते. तर त्यानंतर झालेल्या आशियाई स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत तिने विक्रमी स्कोअर केला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर 10 मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत पोहोचलेली ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी चांगवॉन येथे आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप 2023मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत मनू 5व्या स्थानावर होती आणि तिथेच पॅरिस ऑलिम्पिकमधील स्वतःचे स्थान निश्चित केले.